वेळ काय? तर हिंदू धर्मात देवपूजेला खूप महत्त्व दिलं जातं. देवाची पूजा ही श्रद्धेनं आणि भक्तिभावानं केली तर ती कोणत्याही वेळी करता येते. पण शास्त्र आणि परंपरेनुसार काही वेळा विशेष शुभ मानले जातात. त्यावेळी केलेली पूजा अधिक फलदायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते. तर पहिला ब्रह्ममुहूर्त ही सर्वात शुभ वेळ आहे. सूर्योदयाच्या साधारण 1.5 तास आधीचा काळ हा ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो. ही वेळ साधारणतः पहाटे 4 ते 5:30 दरम्यान असते. या वेळेला वातावरण शांत, शुद्ध आणि सकारात्मक असतं. त्यामुळे यावेळी ध्यान, जप, प्रार्थना किंवा देवपूजा केल्यास मन शांत होतं आणि आध्यात्मिक शक्ती वाढते असं मानलं जातं. दुसरी सकाळची पूजा जी सूर्योदयानंतर करतात. बहुतेक लोक सकाळी अंघोळ करून देवाची पूजा करतात. सूर्योदयानंतरची वेळ ही खूप शुभ मानली जाते. यावेळी देवाला नैवेद्य दाखवणं, अगरबत्ती किंवा दिवा लावणं आणि प्रार्थना करणं उत्तम मानले जातं. सकाळची पूजा केल्यानं दिवस सकारात्मक आणि उत्साहपूर्ण सुरू होतो. तिसरी संध्याकाळची पूजा. संध्याकाळची संध्या. सूर्यास्ताच्या सुमारास दिवा लावून देवपूजा करण्याची परंपरा आहे. याला संध्याकाळची संध्या म्हणतात. यावेळी घरात दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता आणि समृद्धी येते असं मानले जातं. त्याचबरोबर काही दिवस आणि तिथी पूजा करण्यासाठी अधिक शुभ मानले जातात. जसे की सोमवार, गुरुवार, एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा किंवा अमावस्या. या दिवशी केलेली पूजा आणि उपासना विशेष फलदायी मानली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रानुसार ठराविक वेळा शुभ असल्या तरी देवासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली श्रद्धा आणि मनाची शुद्धता आहे. जर एखाद्या दिवशी ठराविक वेळी पूजा करता आली नाही तरीही मनापासून देवाचं स्मरण केलं तरी ते तितकंच फलदायी मानलं जातं. म्हणूनच देवाची पूजा योग्य वेळी केली तर तिचे आध्यात्मिक लाभ अधिक मिळतात. पण खरी पूजा ही मनातील श्रद्धा आणि भक्तीनेच पूर्ण होते. आता कोणत्या वेळी पूजा करू नये? तर रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतर. विशेष कारण नसल्यास मध्यरात्रीनंतर नियमित देवपूजा टाळावी असं मानले जातं. एवढंच नाही तर अंघोळ न करता देवपूजा करणं टाळावं. आधी स्नान करून पूजा करणे शुभ मानलं जातं. सोबतच मन शांत नसताना पूजा केल्यास एकाग्रता राहत नाही. त्यामुळे आधी मन शांत करावं. राग, तणाव किंवा अशांत मनस्थितीत पूजा अजिबात करू नये. पूजा ही शांतपणे आणि भक्तिभावाने करावी. अतिशय घाई गडबडीत पूजा करणं टाळावं. त्याचबरोबर घर किंवा पूजास्थान स्वच्छ नसल्यास आधी स्वच्छता करूनच मग देवपूजा करावी. देवासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता, शांत मन आणि भक्तिभाव. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमची देवपूजेची वेळ कोणती? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका